नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या चॅनलवर. मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहीत आहे, लता मंगेशकर यांच्याकडे जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं गाणं गा म्हणून अशी रिक्वेस्ट करण्यात आली होती, तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं गाणं गाण्यासाठी नकार दिला होता. आणि त्यावेळेस असे तर्क-वितर्क लावले जात होते की त्या ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध यामुळे करत असतील की त्या स्वतःला सवर्ण जातीच्या किंवा उच्च जातीच्या समजत असतील आणि मग मी एका दलित व्यक्तीचं गाणं का गावं, म्हणून त्यांनी कदाचित तसं केलं असेल असं बोललं जातं. आणि त्यानंतर ही गोष्ट त्यांना समजली आणि त्यांनी ज्या आहे तेव्हापासून ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो किंवा परिनिर्वाण दिन असो, त्या दिनी त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पोस्ट टाकत असत. परंतु बौद्ध समाजाच्या मनामधून एखादा व्यक्ती उतरला तर तो उतरतोच. आणि त्यानंतर मित्रांनो, त्यांच्याबद्दल आता एक मोठी बातमी समोर निघून येत आहे. लता मंगेशकर यांनी जरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं गायलं नसलं तरी देखील त्यांची बहीण असणारी आशा भोसले, ज्यांचं काल परवा निधन झालं, त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बौद्ध समाजाचे अनेक गाणे गायलेले आहेत. आणि त्याबाबतच्या बातम्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. तुम्हाला सांगू इच्छितो, तर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य किती मोठं होतं हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. त्यांनी भारतीय संविधान लिहिलं आणि भारतीय संविधानामध्ये त्यांनी हिंदू कोड बिल लिहून त्या ठिकाणी महिलांसाठी अनेक अधिकार लिहून ठेवले, ज्या महिलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच कदाचित चित्रपटांमध्ये गाणे गायला मिळाली किंवा जे काम त्या करत होत्या तो काम करण्याचा अधिकार देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे मिळाला. त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं गाण्यासाठी जर एखादी स्त्री किंवा एखादी व्यक्ती जर विरोध करत असेल तर हा किती मोठा त्या ठिकाणी त्या व्यक्तीची विचार करण्याची क्षमता कोणती असेल हा विचार करायला लावणारा भाग आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहित असताना कोण हिंदू, कोण बौद्ध, कोण मराठा असा कसलाही विचार केला नाही. त्या ठिकाणी ज्यांच्यावरती अन्याय अत्याचार झाला 200-300 कितीतरी वर्षापूर्वीपासून त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम त्यांनी केलं. आणि त्याचसोबत त्यांनी भारतीय संविधानामध्ये प्रत्येक जाती धर्मातील महिलांसाठी एक विशेष अधिकार असे त्यांना लिहून दिले, ज्यामुळे आज ह्या महिला शिक्षण घेत आहेत, नोकरी करत आहेत, अशा अनेक गोष्टी आहे. हे संपूर्ण घडलेलं असताना देखील त्या ठिकाणी लता मंगेशकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं गाण्यासाठी नकार दिला. तुम्हाला सांगू इच्छितो, त्यांना कितीतरी पैशांची ऑफर देखील त्या ठिकाणी करण्यात आली होती की तुम्ही आमच्या बापाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं गा, परंतु त्यांनी त्या ठिकाणी नकार दिला. आणि त्यांनी नकार दिल्यानंतर ही गोष्ट कायमची बौद्ध समाजाच्या स्मरणात राहिली. परंतु त्यांचीच बहीण असणाऱ्या आशा भोसले यांनी जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तर गाणी गायलीच, परंतु त्याचसोबत गौतम बुद्ध, बौद्ध धम्म याबद्दल देखील त्यांनी खूप सारी अशी गाणी गायलेली आहे. जर यूट्यूबवरती तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला अशी खूप सारी गाणी पाहायला मिळतील. तर मग प्रश्न हा विचारतो किंवा प्रश्न हा उभा राहतो की दोन बहिणी ज्या एकाच जातीतून येतात, एकाच समाजाच्या आहेत आणि त्या दोन सख्या बहिणी आहेत, तरी देखील एक बहीण एका व्यक्तीचं गाणं गाण्यासाठी नकार देते तर दुसरी बहीण त्या व्यक्तीचं गाणं गाते. फक्त त्या व्यक्तीचंच नाही तर त्या व्यक्तीच्या जातीचं, त्या व्यक्ती जो ज्या लोकांना गुरु मानत होता त्या लोकांची देखील गाणी गातो किंवा त्या लोकांची देखील गाणी गाते. त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो की असं का? कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या सर्व स्त्रियांसाठी कार्य केलेलं आहे. तुम्हाला माहीत नसेल, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आहे भरपूर साऱ्या महिलांसाठी अनेक असे कायदे कानून लिहून ठेवलेले आहेत. महिलांना जो प्रॉपर्टीमध्ये अधिकार मिळतो तिथपासून तर त्यांना ज्या मॅटर्निटी लीव्ह मिळते इथपर्यंत अशा अनेक गोष्टींचा, बारीक सारीक गोष्टींचा विचार करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा काढून लिहिला होता. त्यांनी एवढं सर्व केलेलं असताना देखील जर तुम्ही त्यांचं गाणं गाण्यासाठी विरोध करताय तर मग प्रश्न उपस्थितीत राहतो. परंतु आता ह्या दोघी बहिणी जगामध्ये नाहीये, त्यामुळे या गोष्टी किंवा याबाबत चर्चा करणं हे व्यर्थच आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. परंतु आशाताई भोसले यांचं काल परवा निधन झालंय. त्यांना जे आहे आपल्या चॅनलकडनं व संपूर्ण बौद्ध समाजाकडनं भावपूर्ण श्रद्धांजली.